नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 14 जुलै या आठवड्यातील वीकली रिव्हिजन अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह टाइप करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत, तर त्या सर्वांचे रिव्हिजन आज आपण वन लाइनर मध्ये करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 कधी सादर करण्यात येणार आहे? तर 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्यात येणार आहे। जुलै 2024 मध्ये केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर धीरेंद्र के ओझा यांची केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणत्या कंपनीने जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल लॉन्च केली आहे? तर बजाज ऑटो या कंपनीने जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल लॉन्च केलेली आहे। तर या मोटरसायकलचे नाव हे बजाज फ्रीडम 125 हे असणार आहे, फ्रीडम 125। झारखंडचे 15वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर विद्युत रंजन सारंगी हे झारखंडचे 15वे सरन्यायाधीश बनलेले आहेत। 133व्या ड्युरंड कपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर कोलकाता, कोक्राझार, जमशेदपूर आणि शिलाँग या 4 ठिकाणी 133व्या ड्युरंड कपचे आयोजन करण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ड्युरंड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 3 सदस्यीय न्यायिक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव हे आहेत उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 3 सदस्यीय न्यायिक आयोगाचे अध्यक्ष। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय ट्रॅक आणि फील्ड दलाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर नीरज चोप्रा हा भालाफेकपटू खेळाडू आहे भारताचा। तर हा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय ट्रॅक आणि फील्ड दलाचे नेतृत्व करणार आहे। अलीकडेच आरोग्य साथी योजना कोणी सुरू केली आहे? तर पेटीएमने सुरू केलेली आहे जुलै 2024 मध्ये आरोग्य साथी योजना। हिंदीतून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर बिहार हे राज्य हिंदीतून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील दुसरे राज्य बनलेले आहे। तर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बिहार या राज्याने हिंदीमधून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। तर हिंदीतून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश हे आहे। संरक्षण गुंतवणूक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती कीर्तिचक्रे प्रदान केली आहेत? तर 10 कीर्तिचक्र प्रदान केलेली आहेत। स्पाइस अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर स्वप्ना कलिंगल यांना स्पाइस अवॉर्ड 2024 देण्यात आलेला आहे। अभय सिंगने आशियाई दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये किती सुवर्णपदके जिंकली आहेत? तर 2 सुवर्णपदके जिंकलेली आहेत। तर बघा, आशियाई दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये अभय सिंग याने पुरुष दुहेरीमध्ये आणि मिश्र दुहेरीमध्ये ही 2 सुवर्णपदके जिंकलेली आहेत। एनसीपीसीआरने कोणत्या राज्यात अब्रखखानी बालकामगार मुक्त म्हणून घोषित केले आहेत? तर झारखंड या राज्यातील अब्रखखानी ह्या बालकामगार मुक्त म्हणून घोषित केलेले आहेत एनसीपीसीआरने। तर एनसीपीसीआरचा लॉंग फॉर्म काय होतो बघा, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स। तर एनसीपीसीआरने झारखंड या राज्यातील अब्रखखानी ह्या बालकामगार मुक्त केलेले आहेत। भारतीय वंशाच्या लिसा नंदी कोणत्या देशात मंत्री झाले आहेत? तर ब्रिटनच्या त्या मंत्री झालेल्या आहेत। जुलै 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक उदयगिरी लेणींना भेट दिली, ती कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहेत उदयगिरी लेणी। भारत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या संरक्षण मंत्रालयांमधील पहिली सचिवस्तरीय बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली येथे 5 जुलै 2024 रोजी भारत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या संरक्षण मंत्रालयांमधली पहिली सचिवस्तरीय बैठक झालेली आहे। जुलै 2024 मध्ये सरकारने कोणत्या भांड्यांसाठी आयएसआय मार्क अनिवार्य केले आहे? तर स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम। एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सिद्धार्थ मोहंती यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून। पुरुषांची आशियाई बिलियर्ड स्पर्धा 2024 कोणी जिंकली आहे?
तर ध्रुव सितवाला यांनी जिंकलेली आहे पुरुषांची आशियाई बिलियर्ड स्पर्धा 2024. तर महिलांची आशियाई बिलियर्ड स्पर्धा ही अनुपमा रामचंद्रन या भारताच्या खेळाडूने जिंकलेली आहे. जगातील सर्वात जुनी गुहा चित्रकला कोणत्या देशात सापडली आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये सापडलेली आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर एलिसा डी अँडामद्राजो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्या मेक्सिको या देशाच्या आहेत. जुलै 2024 मध्ये कोणत्या संस्थेने जीवन समर्थ उपक्रम सुरू केला आहे? तर LIC ने सुरू केलेला आहे जीवन समर्थ हा उपक्रम. सागरी सुरक्षेसाठी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग मुंबईने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर IIT बॉम्बे यांच्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे. इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण झाले आहेत? तर मसूद पेजिक्शियान हे झालेले आहेत इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष. दरवर्षी जागतिक प्राणी दिवस कधी साजरा केला जातो? तर 6 जुलै रोजी साजरा करण्यात येतो जागतिक प्राणी दिवस. 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार दिला आहे? तर महाराष्ट्र या राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. जुलै 2024 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हिलियर दे ला लिजिओन डी ऑनर हे कोणाला प्रदान करण्यात आला? तर रोशनी नादर मल्होत्रा यांना देण्यात आलेला आहे. तर त्या HCL टेकच्या अध्यक्ष आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल? तर PV सिंधू आणि शरद कमल अचंता हे दोघे पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. तर PV सिंधू ही बॅडमिंटनपटू आहे. तर शरद कमल अचंता हे टेनिसपटू आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारद्वारे नेपाळ सीमेवर मित्र वन स्थापन करण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. जून महिन्याचा ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणी जिंकला? तर जसप्रीत बुमराह यांनी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार जिंकलेला आहे. तर ICC महिला प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार भारताची खेळाडू स्मृती मानधना हिने मिळवलेला आहे. DRDOने स्वदेशी हलक्या टाकीचे अनावरण केले आहे. या टाकीचे नाव काय आहे? तर जोरावर असे या टाकीचे नाव आहे. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवला आहे? तर प्रदीप सिंह खरोला यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. तर ते इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. डॉक्टर C नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? शिवशंकरी या तमिळ लेखिका आहेत. तर शिवशंकरी यांना डॉक्टर C नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर गोविंद सिंग यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. ब्रिटिश ग्रांड प्री 2024 कोणी जिंकली? तर लुईस हॅमिल्टन यांनी जिंकलेली आहे. पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या लेबलवर पौष्टिक माहिती प्रदर्शित करणे कोणी अनिवार्य केले? तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने हे अनिवार्य केलेले आहे. स्पेन आंतरराष्ट्रीय महाद्वीपीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ग्रँड प्रिक्समध्ये महिलांच्या 50 किलो गटात कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? तर हे सुवर्णपदक विनेश फोगाट यांनी जिंकलेले आहे. 7वे ग्लोबल स्टार्टअप समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले. जुलै 2024 मध्ये शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्यात नवीन शिंग असलेल्या बेडकाची प्रजाती शोधून काढली? तर अरुणाचल प्रदेशमध्ये शोधून काढलेली आहे ही नवीन शिंग असलेल्या बेडकाची प्रजाती. जुलै 2024 मध्ये पंतप्रधान मोदी कोणत्या देशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत? तर रशिया आणि ऑस्ट्रिया. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी. तर त्यांचा कार्यकाळ हा डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे. 9 जुलै 2024 रोजी 16व्या वित्त आयोगाने एक सल्लागार परिषद स्थापन केली. तिचे निमंत्रक कोण आहेत? तर डॉक्टर पूनम गुप्ता या आहेत. नुकतीच नाटो शिखर परिषद 2024 कोठे झाली? तर अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेली आहे आणि याचा कालावधी 9 ते 11 जुलै असा होता. कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह या प्रादेशिक सुरक्षा गटाचे नवीन 5वा सदस्य कोण बनले आहे? तर बांगलादेश हा बनलेला आहे 5वा सदस्य.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून. जुलै 2024 मध्ये हरियाणाचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पंकज अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बीएसएफने ग्रो विथ द ट्रीज वृक्षारोपण मोहीम कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर श्रीनगर, जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे सुरू केलेली आहे. बीएसएफ आणि एसबीआय या दोन्हीच्या सहकार्याने ग्रो विथ द ट्रीज ही वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स लिमिटेडने कोणत्या राज्यात घर घर सौर उपक्रम सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू केलेला आहे. केंजा लेटली ही जगातील पहिली मिस एआय बनली आहे. ती कोणत्या देशाची आहे? तर मोरोक्को या देशाची आहे. जुलै 2024 मध्ये इंडियन एनर्जी एक्सचेंज बोर्डाने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती केली आहे? तर सत्यनारायण गोयल यांची पुनर्नियुक्ती केलेली आहे. जपान आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक परस्पर प्रवेश करार केला आहे? तर जपान आणि फिलिपिन्स या दोन्ही देशांनी केलेला आहे. रस्ता सुरक्षेसाठी 10 वर्षांसाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे पहिले राज्य आहे ज्याने रस्ता सुरक्षेसाठी 10 वर्षांसाठी कृती आराखडा स्वीकारलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रायोजक कोण बनला आहे? तर अदानी समूह बनलेला आहे मुख्य प्रायोजक. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? तर 11 जुलै रोजी साजरा करण्यात येतो जागतिक लोकसंख्या दिवस. सर्वोच्च न्यायालयात नवीन फायलिंग काउंटरचे उद्घाटन कोणी केले? तर DY चंद्रचूड यांनी केलेले आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजे WIPOच्या अहवालानुसार जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पेटंटमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 5वा क्रमांक आहे. जुलै 2024 मध्ये युनेस्कोने किती देशांना बायोस्फियर राखीव घोषित केले आहे? तर 11 देशांना. मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग डेटा अहवालानुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले आहे? तर हाँगकाँग हे एक शहर ठरलेले आहे जगातले सगळ्यात महागडे शहर. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या वस्तूंचा व्यापार सुलभ करण्यासाठी भारताने कोणत्या देशाने करार केला आहे? तर भारत आणि तैवान या देशांनी करार केलेला आहे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या वस्तूंचा व्यापार सुलभ करण्यासाठी. 10व्या ब्रिक्स संसदीय मंचावर भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर ओम बिर्ला हे करणार आहेत. तर ही ब्रिक्सची संसदीय मंच किंवा परिषद ही रशिया येथे आयोजित करण्यात आलेली आहे. दरवर्षी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन कधी साजरा केला जातो? तर 10 जुलै रोजी. BWF रियुनियन ओपन 2024 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर थारुन मानेपल्ली यांनी जिंकलेले आहे. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प अलीकडे चर्चेत होता तो कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नवीन शेफ डी मिशन म्हणून कोणाची निवड केली आहे? तर गगन नारंग यांची निवड केलेली आहे. जुलै 2024 मध्ये रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला देण्यात आला? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान. तर या सन्मानाचे नाव काय आहे बघा, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल. न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर रजत शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे. पीच ब्लॅक सराव 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पीच ब्लॅक सराव 2024. वेलनेस ब्रँड हुपमध्ये गुंतवणूकदार आणि ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोण सामील झाली आहे? तर PV सिंधू सामील झालेली आहे. 11 आणि 12 जुलै 2024 रोजी बिमस्टेक परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी बैठक कोठे झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी झाली. कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे? तर नागालँड या राज्याला फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. वैद्यकीय उपकरणांवरील माहितीसाठी मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टीम हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेला आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म. 7 जुलै 2024 रोजी राम बुक्सानी यांचे निधन झाले ते कोण होते? तर भारतीय उद्योगपती होते.
जुलै 2024 मध्ये एटना आणि स्ट्रॉम्बोली येथील ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे ते कोणत्या देशात आहे? तर इटली या देशामध्ये आहेत एटना आणि स्ट्रॉम्बोली येथे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. 10 जुलै 2024 रोजी आर्मी हॉस्पिटलचे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शंकर नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगालमधील कुलगुरूंसाठी शोध आणि निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उदय उमेश ललित यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे जुलै 2024 मध्ये भारत आणि रशियाची 22वी वार्षिक शिखर परिषद कुठे झाली? तर रशिया या ठिकाणी झालेली आहे भारत आणि रशियाची 22वी वार्षिक शिखर परिषद. कोणत्या अंतराळ संस्थेने एरियन 6 रॉकेट प्रक्षेपित केले आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीने केलेले आहे. हज समितीसाठी नोडल मंत्रालय म्हणून कोणत्या मंत्रालयाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतातील पहिले तेल आणि वायू एक्सचेंज ट्रेडेड फंड कोणी लॉन्च केले? तर ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांनी हे लॉन्च केलेले आहे. 8 जुलै 2024 रोजी सेहर क्रेडिट एज्युकेशन प्रोग्राम कोणासाठी सुरू करण्यात आला आहे? तर महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे सेहर क्रेडिट एज्युकेशन प्रोग्राम. कोणत्या राज्य सरकारने शाळांजवळ 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफीन असलेल्या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला? तर महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे हा निर्णय. विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेले आहे. जगातील पहिला आवाज सहाय्यक मोशी कोणत्या देशाच्या AI कंपनीने लॉन्च केले आहे? तर फ्रान्स या देशाच्या AI कंपनीने लॉन्च केलेला आहे जगातील पहिला आवाज सहाय्यक मोशी. जगातील पहिले ऑल वेदर इंडोर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधले जाणार आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये बांधण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दरवर्षी संविधान हत्या दिवस कधी पाळण्याचा निर्णय घेतला आहे? तर 25 जून रोजी पाळण्यात येणार आहे संविधान हत्या दिवस. कोणत्या राज्याने मधु कश्यप यांची पहिले ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे? तर बिहार या राज्याने केलेली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय दलासाठी फुटवेअर भागीदार कोण असेल? तर प्युमा इंडिया असणार आहे फुटवेअर भागीदार. कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर जेम्स अँडरसन हा इंग्लंडचा खेळाडू आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 चेंडू टाकणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. इटलीमध्ये झालेल्या शॉटगन ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक कोणी जिंकले? तर भारताच्या सबीरा हरीस हिने जिंकलेले आहे कांस्य पदक. इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगसाठी सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या बँकेने सेफ्टी रिंग सेवा लॉन्च केली आहे? तर पंजाब नॅशनल बँकेने केलेली आहे. विंझिझम इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट पोर्ट कोणत्या राज्यात आहे जेथे जुलै 2024 मध्ये पहिले कंटेनर जहाज आले आहे? तर केरळ या ठिकाणी आहे हे विंझिझम इंटरनॅशनल ट्रान्सशिपमेंट पोर्ट जेथे जुलै 2024 मध्ये पहिले कंटेनर जहाज आलेले आहे. हे जहाज हे चीन या देशाचे आहे आणि या जहाजाचे नाव सॅन फर्नांडो असे आहे. जुलै 2024 मध्ये US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गीतेवर हात ठेवून शपथ घेणारी शिवानी राजा कोणत्या देशात खासदार बनली आहे? तर ब्रिटनमध्ये त्या खासदार झालेल्या आहेत. जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 41 वर्षात कोणत्या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत? तर ऑस्ट्रिया देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. म्हणजेच गेल्या 41 वर्षांमध्ये ते पहिल्यांदा भेट देणारे पंतप्रधान ठरलेले आहेत. तर 41 वर्षांच्या आधी म्हणजे 1983 मध्ये इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रिया या देशाला भेट दिली होती. नेक्स्ट आहे जुलै 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने परियोजना पारी सुरू केला आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केलेली आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर जेम्स अँडरसन हा बनलेला आहे सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा वेगवान गोलंदाज. तर त्याने 188 सामने खेळलेला आहे. राष्ट्रपती पदक प्राप्त कलाकार कुंबळे श्रीधर राव यांचे निधन झाले. ते कोणत्या कलेशी संबंधित होते? तर यक्षगान या कलेशी संबंधित होते. कोणत्या देशामध्ये लेनकापावीर या HIV वरील औषधाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे? तर दक्षिण आफ्रिका आणि युगांडा या देशांमध्ये.
मुस्लिम महिलांना CRPCच्या कितव्या कलमाद्वारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे? तर 125 कलमांतर्गत RBIच्या अहवालानुसार 2023-24च्या आर्थिक वर्षात देशातील रोजगार वाढीचा दर किती टक्के नोंदवण्यात आला आहे? तर 6% रोजगार वाढीचा दर नोंदवण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 ते 14 जुलै या आठवड्यातील वन लाइनर वीकली रिव्हिजन अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.